नमस्कार मंडळी, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या एका अशा अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत, जो आजच्या 21व्या शतकातही आपल्याला जगण्याची दिशा बदलू शकतो। मंडळी, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे जग खूप वाईट आहे, लोक स्वार्थी आहेत, प्रत्येकजण आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय। पण खरंच जग वाईट आहे की आपली बघण्याची नजर? याच प्रश्नाचं उत्तर तुकोबांनी एका छोट्याशा अभंगातून दिला आहे। तो अभंग म्हणजे या अभंगाचा सखोल अर्थ समजून घेऊया। तुकाराम महाराज पहिल्या चरणात म्हणतात, आंधळ्याशी जन अवघेची आंधळे, आपणासी डोळे दृष्टी नाही। याचा सरळ अर्थ असा की ज्या माणसाला स्वतःलाच डोळे नाहीत त्याला जगातले सगळेच लोक आंधळे वाटतात, कारण त्याला कोणाचा चेहरा दिसत नाही, कोणाचे डोळे दिसत नाहीत। आज आपल्या अवतीभोवती बघा, जर एखादा माणूस स्वतः कपटी किंवा संशयी असेल तर त्याला समोरचा प्रत्येक माणूस कपटी किंवा संशयीच वाटतो। जसा आपण ज्या रंगाचा चष्मा घालू तसंच हे जग आपल्याला दिसतं। जर चष्मा काळा असेल तर दुपारच्या उन्हातही आपल्याला अंधारच दिसेल। चूक जगाची नसते, चूक आपल्या नजरेची असते। दुसऱ्या चरणात तुकोबा खूप सुंदर व्यावहारिक उदाहरण देतात। ते म्हणतात, रोगा विश्वतुल्य लागे हे मिष्टान तोंडाशी, कारण चवी नाही तेव्हा आपल्याला खूप तीव्र ताप येतो। तेव्हा घरचे लोक आपल्यासाठी आवडीचा शिरा, बासुंदी किंवा गोड मिष्टान बनवतात, पण आपण एक घास घेतो आणि म्हणतो, अरे हे काय बनवलंय, यात अजिबात चव नाही, हे कडू लागतंय। आता मला सांगा, त्या गोड अन्नात काही दोष असतो का? नाही, दोष आपल्या जिभेचा असतो। आजारपणामुळे आपल्याला तोंडाची चव गेलेली असते। अन्न तर गोडच असतं, पण आपल्या आजारी स्थितीमुळे ते आपल्याला विषासारखं वाटतं। अगदी असंच जेव्हा आपलं मन नकारात्मक विचारांनी आजारी असतं तेव्हा समोरच्या व्यक्तीने कितीही चांगलं काम केलं तरी आपल्याला त्यात दोषच दिसतात। आता येतो या अभंगाचा सर्वात महत्त्वाचा भाग, जिथे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे। तुकोबा सांगतात की जो माणूस स्वतः आतून शुद्ध नाही, ज्याच्या मनात लोभ, मत्सर, राग आणि द्वेष भरलेला आहे, त्याला हे संपूर्ण त्रिभुवन म्हणजेच तिन्ही लोक, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, पर्यायाने संपूर्ण जग खोटे आणि वाईट आणि कपटी वाटते। जर आपल्याला जगामध्ये बदल घडवायचा असेल तर आपल्याला वाटत असतं की लोकांनी आपल्याशी चांगलं वागावं, तर आधी आपल्याला आपलं मन शुद्ध करावं लागेल। आपण अनेकदा लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो, मंडळी बदलतो, पार्टनरला बदलवतो, पण स्वतःचे विचार बदलत नाही। तुकोबा म्हणतात, आधी स्वतःला बदला, जग आपोआप बदलेल। तर मंडळी, संत तुकाराम महाराजांचा हा संदेश आजच्या सोशल मीडियाच्या जगात किती लागू होतो बघा। आपण कोणाबद्दलही लगेच मत बनवतो, कोणालाही वाईट म्हणतो, पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणावर रागावशाल किंवा जगाला दोष द्याल तेव्हा हा अभंग नक्की आठवा आणि स्वतःला विचारा, माझा चष्मा तर खराब नाही ना? तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा हा विचार कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल, मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। अशा संतांच्या अमूल्य विचारासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम।